नवरात्री उत्सव 2025 दिवस 7वा शुभ रंग नारंगी. आज आपण देवीच्या कालरात्री स्वरूपाविषयी माहिती घेणार आहोत. देवीचे हे रूप भयानक जरी असले तरी ती भक्तांना शुभ फल देणारी आहे, म्हणून तिला शुभंकरी म्हटले जाते. या स्वरूपात मातेचा वर्ण काळा आहे, केस विखुरलेले आहेत, तिने त्रिनेत्र धारण केलेले आहेत, गळ्यात मुंडांच्या माळा आहेत. माता राणी या स्वरूपामध्ये चतुर्भुज आहे. वरचा उजवा हात अभयमुद्रेमध्ये व खालचा उजवा हात वरमुद्रेमध्ये आहे. डाव्या हातामध्ये तिने लोखंडी काटा आणि खडक धारण केलेले आहे. माता राणीचे वाहन आहे गाढव. माता राणीने हे स्वरूप धारण करण्यामागे एक कथा आहे. पूर्वी रक्तबीज नामक एक राक्षस होता. त्याने सर्वत्र धुमाकूळ माजवला होता. अशा परिस्थितीत सर्व देवगण ब्रह्मा विष्णू महेशांकडे गेले. त्यांनी रक्तबीजचा संहार करावा अशी त्यांनी विनंती केली. त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेशांनी त्यांना माता पार्वतीकडे जाण्यास सांगितले. त्यावेळी सर्व देवांनी मिळून माता पार्वतीची प्रार्थना केली. त्यावेळी माता राणीने कालरात्रीला प्रकट केले व कालरात्रीने रक्तबीजचा संहार केला. रक्तबीजला एक वरदान होते की त्याचं रक्त जेव्हा पृथ्वीतलावर पडेल त्यावेळेस त्या रक्तातून एक नवीन राक्षस जन्माला येईल. त्यामुळे माता राणीने त्याचा संहार करताना त्याचं ते रक्त होतं त्याचे प्राशन केले. माता राणीचे हे स्वरूप त्यांच्या भक्तांना सदैव शुभ फल देणारे आहे. माता राणी तिच्या भक्तांचे सदैव संरक्षण करते. अशा या माता राणीची पूजा अर्चना करून आपण तिचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो अशी प्रार्थना करू.